मराठी सिनेमातला असा एक चेहरा ज्याला पडद्यावर पाहिलं की लोक रागाने दात ओठ खात असत. बायका त्यांना ग्रामीण भाषेत शिव्या घालत आणि काही ठिकाणी तर त्यांच्यावर दगडफेक सुद्धा झाली. का? कारण त्यांचा अभिनय इतका खरा होता की लोकांना वाटायचं हा माणूस खऱ्या आयुष्यातही असाच क्रूर असेल. पण मित्रांनो, पडद्यावरचा हा विलन प्रत्यक्षात मात्र कुणा देव माणसापेक्षा कमी नव्हता. आज आपण गोष्ट सांगणार आहोत निळू फुले यांची. एक असा माणूस ज्याने विलनची प्रतिमा जगली पण माणूस म्हणून मात्र देव पण जपलं. निळू फुले म्हणजे फक्त बाई वाड्यावर या एवढंच नव्हते, तर त्या पलीकडचे निळू फुले समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निळू भाऊंचा प्रवास सुरू झाला पुण्याच्या एका गरीब कुटुंबातून. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या AFMC मध्ये माळी म्हणून काम सुरू केलं. पगार होता फक्त 80 रुपये. या 80 रुपयांतून सुद्धा ते 10 रुपये राष्ट्र सेवा दल या सामाजिक संस्थेला दान करायचे. स्वतःकडे पैसे नसतानाही समाजाचं देणं लागतं ही जाणीव त्यांना तेव्हाच होती. त्यांना स्वतःची एक नर्सरी सुरू करायची होती, पण पैशाअभावी ते स्वप्न अधुरं राहिलं. मात्र मातीशी असलेलं हे नातं त्यांनी कधीच सोडलं नाही. पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ते म्हणायचे, मी आधी माळी आहे आणि नंतर नट. निळू फुले म्हणजे फक्त डायलॉगबाजी नव्हती. 1975च्या आणीबाणीत जेव्हा मोठे दिग्गज गप्प होते तेव्हा निळू भाऊंनी डॉक्टर बाबा आढाव आणि पु ल देशपांडे यांच्यासोबत मिळून लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. एक गाव एक पाणवठा सारख्या समतेच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. ग्रामीण महाराष्ट्रात पाण्याची गरज ओळखून त्यांनी जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणाचं मोठं काम केलं. आपल्या कमाईतील 10% वाटा ते शेवटपर्यंत गरिबांसाठी बाजूला काढत असत. आज निळू भाऊ आपल्यात नाहीत, पण त्यांचा वारसा मात्र जिवंत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून लाखो झाडं लावून निळू भाऊंमधील तो माळी जिवंत ठेवलाय. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे काम सुरू केलंय त्याचे मूळ निळू फुले यांच्या विचारातच आहे. तर मित्रांनो, निळू भाऊंकडून आपण काय शिकू शकतो? यश, पैसा आणि प्रसिद्धी कितीही मिळाली तरी आपले पाय मातीत असले पाहिजेत. पडद्यावर तुम्ही काय भूमिका करता यापेक्षा खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणासाठी धावून जाता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच निळू फुलेंची बाई वाड्यावर या ही ओळख पुसण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.